नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कांदा भजी रेसिपी तुम्ही बघितली असेल, तर आज आपण दुसरी पावसाळा स्पेशल भजी सिरीजमध्ये बनवणार आहोत मिरची भजी. ती सुद्धा 2 प्रकारे कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण कुरकुरीत मिरची भजी तयार करणार आहोत. त्यासाठी इकडे मी 1/2 किलो बिना तिखट अशा बुटक्या मिरच्या आहेत, त्या घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, या मार्केटमध्ये तुम्हाला सहसा लगेच मिळून जातील. त्यानंतर असं सीझर घ्यायचं आहे व सीझरने असं कट करून घ्यायचं आहे. तुम्ही सुरीच्या साहाय्याने पण असं कट करून घेऊ शकता. बघू शकता, असे गोल गोल रिंग टाईप असं करायचं आहे आपल्याला. आपण आता याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत. तुम्हाला जर बिया पाहिजे असतील तर तुम्ही ठेवू पण शकता, पण मी अशा बिया आहेत त्या काढून टाकलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, असं मी करून घेतलेलं आहे. आपण आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. इकडे मी बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता जी रिंग केलेली मिरची आहे ती घालायची आहे. त्यानंतर या मिरचीमध्ये आपण 2 चमचे बेसन पीठ आहे ते घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते घालायचं आहे. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरलं तरी चालेल. त्यानंतर अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे. अर्धा चमचा चाट मसाला आहे तो घालायचा आहे. अर्धा चमचा धणे पावडर आहे ती घालणार आहोत त्याच्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये आपण चिमूटभर थोडंसं अगदी काळं मीठ आहे ते घालायचं आहे आणि चिमूटभर ह्याच्यामध्ये हळद आहे ती घालणार आहोत आपण याच्यामध्ये. चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ आहे ते घालायचं आहे व आपण आता हे सगळं मिश्रण हाताच्या साहाय्याने सर्वप्रथम असं मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन पीठ चांगलं मिरचीला लागलं पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचाच आपल्याला पाणी घालायचं आहे व परत आपण असं मिक्स करून घेणार आहोत. थोडं असं बॅटर सुकच ठेवायचं आहे. बघू शकता, आपलं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे मिरचीचं. आपण आता हे मस्तपैकी असे तळून घेणार आहोत. तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. आपण आता ह्या मिरचीचे रिंग भजी आहेत ते असे एक एक करून या तेलामध्ये सोडायचे आहेत. बघू शकता तुम्ही. गॅसची फ्लेम इकडे हायच ठेवा. हाय फ्लेमवरच आपल्याला इकडे मस्तपैकी असे तळून घ्यायचे आहेत. थोडा असा कलर आहे तो चेंज होऊन जाईल. बघू शकता तुम्ही, थोडंसं असं परतवत राहायचं आहे आणि मस्तपैकी आपले बघू शकता तुम्ही मिरचीचे कुरकुरीत रिंग भजी तयार झालेले आहेत. आपण आता दुसरी मिरचीची भजी रेसिपी बनवायला सुरुवात करूया. बघू शकता तुम्ही, इकडे मी 10 ते 15 अशा बिना तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, मस्तपैकी अशा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आपण आता ह्या मिरच्या आहेत, एक अशी मिरची घ्यायची आहे व सुरीच्या साहाय्याने अशी मध्ये कट करायची आहे. पूर्ण नाही कट करायची आहे. बघू शकता, असं करून घ्यायचं आहे. असं झालं पाहिजे. बाकीचे सुद्धा मी अशाच करून घेणार आहे. बघू शकता, अशा मी सगळ्या मिरच्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत. आपण आता बेसन बॅटर तयार करून घेऊया. इकडे मी मस्तपैकी असा बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता 2 चमचे बेसन पीठ आहे ते घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ आहे ते घालायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं धणा पावडर आहे 1 चमचा ती घालायची आहे. 1 चमचा हळद आहे ते घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा आहे तो घालायचा आहे. ओवा असा हातावर घ्यायचा आहे व असा थोडासा क्रश करायचा आहे व तो मिश्रणामध्ये घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत व आपण आता हे मिश्रण मिक्स करून याच्यामध्ये थोडं असं पाणी घालायचं आहे व बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करत राहायचं आहे. परत थोडंसं पाणी घालायचं आहे व परत असं मिक्स करून घ्यायचं आहे
आपलं बॅटर बघू शकता तुम्ही तयार झालं आहे. असं बॅटर करून घ्यायचं आहे. आपण आता त्याच तेलामध्ये पिठातली मिरची भजी आहे ती तयार करून घेणार आहोत. असं बेसन पीठ आहे जे आपण तयार केलेलं आहे ते घ्यायचं आहे आणि जी मिरची कट केलेली आहे ती या बेसन पिठामध्ये अशी घोळवून घ्यायची आहे आणि मस्तपैकी असं तेलामध्ये सोडायची आहे. बघू शकता तुम्ही व असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे हाय टू मीडियम टू हायच करा आणि मस्तपैकी आपली पिठातली मिरची भजी आहे ती तयार झालेली आहे. आणि माझ्या दोन्ही रेसिप्या कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि उद्या घेऊन येत आहे मी मस्तपैकी अशी पालक बटाटा भजी. ही रेसिपी बघायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईबर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.